न्यायालयानं विषयावरचं अतिक्रमण थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्यासोबत याच विषयावरचे काही नागरिक आहेत. त्याची काय सांगाल? दिलासा दिलाय असं झालं मला दिलासा पुरा भेटूया हातीवर आमची इकडे थांबली कारण आमच्या इकडे एवढा पाऊस असून सुद्धा त्यांनी घरं ठेवलेली आहे त्यामुळे आमचं सगळे बरोबर सगळ्यांचं वय आहे व्यवस्थित झालेलं आहे तिकडं काहीच सोय नाहीये तिकडे नाही कुठं पण जात नाहीये. बरोबर. तसं काय सांगाल ज्या पद्धतीने न्यायालयाचा निर्णय आलेला एक प्रकार दिलासा भर पावसात अचानक येऊन 2-4 दिवस जे तोडण्याचं काम प्रशासनात चालू आहे पूर्वकल्पना कोणालाच आणि असं प्रशासनाने करायला नाही पाहिजे होतं. न्यायालयानं आम्हाला थोडासा दिलासा दिला म्हणले 2 महिन्यासाठी तर आणि जे अतिक्रमण आहे जे अजितदादांनी काल सांगितले पुनर्वसन ठीक आहे पण त्यांचं थोडं जगण्याचं सोर्स त्यांनी त्याच्या हिशोबाने ते पुनर्वसनाची गोष्ट निर्माण करणार नाही. आणि आता सध्या तरी तिथे औषधोपचार धान्य साठा आता खायला काहीच नाही कारण 144 मध्ये कोण येणं जाणं नाही आहे. साधी दुधाची गाडी जाऊ शकत नाही तर ह्याचं बी प्रशासनाने लक्ष देऊन आता सध्याच्या तिथं सुविधा आहे ती पुरवल्या पाहिजेत. बरोबर. तुमचं काय मत आहे? नक्कीच या ठिकाणी आदेश आलेला आहे त्याचं इन्फॉर्मेशन पुढे पण व्हावं असं या ठिकाणी या विषयापेक्षा मत व्यक्त केलेलं पाहायला मिळते. कॅमेरामॅन समीर गर्दीसह मी मनोज गेले तिकडे मराठी विशालगड कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.